मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिमेला वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आले जोडेमार आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीनामे देऊन इतर पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांना राष्ट्रवादीत प्रवेश नाही। जिल्हा क्रीडा संकुलातील थकबाकीदार असलेल्या सर्व 187 गाळेधारकांना मनपातर्फे देण्यात आली नोटीस। अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ निमित्त काढण्यात आली कलश व शोभायात्रा। आणि पीक संरक्षण सहकारी सोसायटीच्या वतीने नियमित सेवा कर भरणाऱ्यांना डस्टबिनचे वाटप। आता बातमीपत्र विस्ताराने। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी धुळेतर्फे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर गृहमंत्री शाहच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करण्यात आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी धुळेतर्फे केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या प्रतिमेला बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला। निवेदनात म्हटले आहे की संसदेमध्ये आंबेडकर 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 क्या करते हो, इतना कभी भगवान का नाम लेते थे स्वर्ग में प्राप्ती हो जाती असे वक्तव्य केले। या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अमित शाह यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले। या देशात झालेल्या निवडणुकीत SC ST OBC अल्पसंख्याक इत्यादी समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान करून अमित शाह ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाला मतदान करून बहुमताने निवडून दिले। म्हणून अमित शाह हे या देशाचे गृहमंत्री म्हणून कार्यरत आहेत। ज्या बाबासाहेबांबद्दल अमित शाह यांनी अपशब्द वापरले त्याच बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे गृहमंत्री अमित शाह किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही मार्गाने या पदावर बसलेले आहेत। त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण भारतातील SC ST OBC व महिला यांच्यासह इतर सर्व वर्गामध्ये असंतोष पसरला आहे। खरं तर या भारत देशाची शान असलेले आणि या देशाला जगातील सर्वात सुंदर असे संविधान देणारे आणि राणीच्या पोटी राजाला देणाऱ्या प्रथेला बंद पाडून येथे लोकशाहीच्या मार्गाने गरिबातील गरीब आणि मागासलेल्यातील मागासलेल्या व्यक्तीसुद्धा या देशातील छोट्या मोठ्याच नव्हे तर सर्वोच्च पदावर देखील जाऊन बसू शकतात आणि या देशातील करोडो माता भगिनींना मनुस्मृतीसारख्या चालीरीतीतून मुक्त करणाऱ्या मानव नव्हे तर महामानवाला असं करून करोडो लोकांच्या भावना अमित शाह यांनी दुखावल्या आहेत। त्यामुळे त्यांचा निषेध करत जोडेमार आंदोलन करण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, धुळे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, जिल्हा संघटक शंकर कराज, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ, SU तायडे, विशाल महाले, ज्येष्ठ नेते प्रभाकर खंडारे, संजय आयरे, महेंद्र महाले, आकाश बागुल, सुरेश लोंढे, योगेश पगारे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण, सुभाष पाटील, रातल काटिक, दिलीप बोरसे आदी उपस्थित होते। यांच्या स्मारकाला अभिवादन करून या ठिकाणी धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, या ठिकाणी जितूभाऊ शिरसाट, आमचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रविकांत बापू वाघ, आमचे संघटक शंकरांना खरात, चंद्रमणी वाघ, आकाश बागुल, समुद्रेताई बागुल ताई, संजू भाऊ, त्याचप्रमाणे आकाश भाऊ, त्याचप्रमाणे देवरे साहेब, ज्याला अक्कल नाही कवडीची, जो या देशातून तडीपार झालेला आहे आणि आता देशाचा गृहमंत्री बनलेला आहे। हा गृहमंत्री देशाच्या संसदेमध्ये आंबेडकर 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 काय म्हणता। जर एवढ्या वेळ जर आंबेडकरांच्या देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्माचं स्वर्ग प्राप्त होईल। याला असा सांगू इच्छितो की आंबेडकर आमचं सर्व काही आहे, आंबेडकर आमचा गर्व आहे आणि एक तडीपार आंबेडकरांची बरोबरी करू शकत नाही। आणि या ठिकाणी अमित शहाने असं वक्तव्य करून दाखवून दिलंय की आंबेडकर यांना आता डोईजड झालेले आहेत। हे आंबेडकरांचं यांना आता एक सत्तेत बसल्यामुळे यांना आंबेडकर हे नको आहेत म्हणून असे उटपटांग वक्तव्य संसदेमध्ये अमित शाह करतोय। आणि या ठिकाणी त्यांना जातीय दंगली माजवायचे आहेत, जातीय तेढ निर्माण करायची। परंतु आंबेडकर हे विश्वरत्न आहेत, या जगाचे ते नॉलेज ऑफ सिम्बॉल आहेत। आंबेडकरांचं नाव या पाठीवरून कदापि संपू शकणार नाही। जोपर्यंत आंबेडकरांचा तुम्ही खार कराल, जोपर्यंत तुम्ही आंबेडकरांचा द्वेष कराल, तो आंबेडकरी समाज, आंबेडकर वाद मोठ्या प्रमाणात उभळून येईल आणि या जातीवादी मनोवादी अमित शाह सारख्या भडव्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल।
आज काय केलं ते सांगा ना. आणि या ठिकाणी आज या अमित शहाला आमच्या महिला भगिनींतर्फे आमच्या श्रेष्ठ नेत्यांतर्फे जोडो मारो आंदोलन केलं गेलेलं आहे आणि हे जोडे अमित शहा कायम सतत खात राहील. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीनामे देऊन इतर पक्षामध्ये प्रवेश करून आता पुन्हा राष्ट्रवादीत आल्याच्या अफवा पसरवणाऱ्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीनामे देऊन इतर पक्षामध्ये प्रवेश करून आता पुन्हा राष्ट्रवादीत आल्याच्या बातम्या देत त्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांचा राष्ट्रवादीत समावेश झाला नसल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांनी धुळे शहर विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी तसेच अनेक कार्यकर्त्यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत इर्शाद जहागीरदार यांचा दारुण पराभव झाला. निवडणुकीनंतर मात्र इर्शाद जहागीरदार यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासह समाजवादीत गेलेले कार्यकर्तेही अजित पवार यांना भेटले. इर्शाद जहागीरदार आणि त्यांचे सहकारी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रियपणे सहभागी झाले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. या प्रवेशाला मात्र धुळ्यातील स्थानिक युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. यावेळी सारांश भावसार यांनी पुढे सांगितले की पक्षश्रेष्ठींची चर्चा करून ज्या लोकांकडून इतर पक्ष फिरून आल्यानंतर आम्ही अजित पवारांकडे पुन्हा राष्ट्रवादी प्रवेश केला आहे, तसेच आपल्या नावापुढे अध्यक्ष आणि इतर पदे लावून शहरात अफवा पसरवत आहेत. वरिष्ठांनी अशा प्रकारे कुणालाही पक्ष प्रवेश अथवा पदे देण्यात आली नाहीत असे स्पष्टीकरण पत्रकार परिषद घेऊन केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष सुमित पवार, धुळे शहर कार्याध्यक्ष कुणाल पवार आदी उपस्थित होते. आज धुळे जिल्ह्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी प्रदेश उपाध्यक्षाच्या नात्याने युवकाध्यक्ष आमचे सुमित पवार असतील, सत्यजित सिसोदे आहेत, कार्याध्यक्ष आमचे कुणाल पवार आहेत, या सगळ्यांनी आम्ही जी युवक फळी आहोत यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून धुळे जिल्ह्यासंदर्भात ज्या लोकांकडनं काही इतर पक्ष फिरून आल्यानंतर आम्ही अजितदादांकडे आम्ही वापस प्रवेश केला आहेत आणि आमच्या नावासमोर हे अध्यक्ष आहे, हे अशा काही चुकीच्या अफवा धुळे शहरात पसरवत होते. त्याच्या काही ओरिजिनल माहिती अवगत करण्यासाठी आम्ही आज ही प्रेस घेतलेली होती आणि प्रसारमाध्यमाच्या नात्यातून असा कोणताही प्रकार वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांनी इथं आलेला नाही. आम्ही माननीय सुनीलजी तटकरे साहेब असो, सूरज चव्हाण साहेब असो, गर्जे साहेब असो, या सगळ्यांशी चर्चा करून पक्षाची भूमिका आज त्यांच्या मार्फत आम्ही धुळे जिल्ह्यालाही मांडलेली आहे. कोणी या बातम्या लावल्या होत्या त्या सगळ्यांचे राजीनामे आमच्या पक्ष कार्यालयात जमा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा कोणताही ऑफिशियल प्रवेश या सगळ्यांना इथे दिलेला नाही. या नात्याने आपल्याशी संपर्क करतोय. मुळात गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून जे काही पदाधिकारी समाजवादी पक्षात गेले होते ते लोक सत्ता पालटनंतर झाल्यानंतर महायुतीचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सक्रिय होऊ पाहत आहे. विधानसभेच्या वेळेस अजितदादांनी युतीचा धर्म पाळायला लावला आणि आम्ही चारही पदाधिकाऱ्यांनी युतीचा धर्म पाळून आपल्या मतदारसंघामध्ये युतीचं ठळकपणे काम केलेलं हे आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे. आणि जे लोक पक्ष संकटात असताना पक्षाला सोडून गेले ते लोक आज परत सत्ता आल्यानंतर पक्षामध्ये येऊ पाहत आहे किंवा पक्षाचं नाव वापरून पक्षाचं काम करू पाहत आहे. या लोकांना कोणत्याही पद्धतीने किंवा कोणत्याही प्रकारे पक्षाने काम करण्यास सांगितलेलं नाहीये. यांना पूर्णपणे बंदी आणि पक्षांच्यावर कारवाई करणार आहे. मीही सूरज चव्हाण यांच्याशी बोललोय, गर्जे साहेबांशी बोललोय, अनितांशी बोललोय. आम्ही चौघांनी कॉर्डिनेशन करून चारींनी एकमेकांशी संपर्क करून मग ही आम्ही आज पत्रकार परिषद देतोय. कारण सत्ता आल्यानंतर सत्ता जो आपण त्याला म्हणतो जे फक्त सत्तेचा लाभ घेण्यासाठी आपण परत पक्षामध्ये सक्रिय होत आहे अशा लोकांना जागीच थांबवलं पाहिजे. यासाठी ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही आज आपल्या समोर आमची भूमिका मांडून समोरची भूमिकाही स्पष्ट करण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन करतोय.
धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातील थकबाकीदार असलेल्या सर्व 187 गाळेधारकांना महानगरपालिकेच्या वसुली विभागाने नोटीस देऊन थकबाकीची रक्कम भरण्याची अंतिम मुदत दिली आहे. अन्यथा गाळे सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे. धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातील थकबाकीदार असलेल्या सर्व 187 गाळेधारकांना महानगरपालिकेच्या वसुली विभागाने नोटीस देऊन थकबाकीची रक्कम भरण्यासाठी अंतिम मुदत दिलेली आहे. विहित मुदतीत रक्कम न भरल्यास गाळे सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शहरात थकबाकीदारांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्याच्या वसुलीसाठी मनपाच्या वसुली विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वेळोवेळी जात असतात. संबंधितांना मुदत देऊन रक्कम जमा करण्याची विनंती देखील करत असतात. परंतु प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन बहुसंख्य थकबाकीदार प्रतिसाद नोंदवत थकबाकीची रक्कम अदा करत असतात. मात्र याकडे बरेच जणांकडून दुर्लक्ष केले जाते. परिणामी थकबाकी रकमेचा फुगवटा हा वाढतच असतो. तशीच काहीशी स्थिती जिल्हा क्रीडा संकुलातील गाळेधारकांची झालेली आहे. 187 गाळेधारकांकडे महापालिकेची थकबाकी शिल्लक आहे. जानेवारी 2018 महापालिकेची हद्दवाढ झाली. या हद्दवाढीत जिल्हा क्रीडा संकुलाचा समावेश झाला आहे. हद्दवाढ झाल्याच्या तारखेपासून आजपर्यंत 187 गाळेधारकांनी आपल्याकडील मालमत्तेची थकबाकी जमा केलेली नाही. त्यांनी जे काही जमा केले आहे ती जिल्हा क्रीडा संकुलाचे भाडे आहे, मालमत्ता कर नाही. आता त्या सर्व 187 गाळेधारकांना महापालिकेचे मालमत्ता कर भरणे अनिवार्य राहणार आहे. ही थकबाकी सुमारे 5,08,00,000 गेलेली आहे. ही रक्कम वाढत असल्याने शुक्रवारी सकाळी वसुली अधीक्षक शिरीष जाधव, मधुकर निकुंबे यांच्या नेतृत्वाखाली 6 वसुली निरीक्षक, 25 लिपिक, 8 शिपाई असा थापा हा जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात दाखल झाला. महापालिकेच्या मोठ्या फौजफाट्याला बघून गाळेधारकांमध्ये घबराट पसरली होती. एक गाळेधारकांकडे जाऊन पथकाने नोटीस दिली. ज्यांचे दुकान बंद होते त्याच्या दुकानाला नोटीस चिटकवण्यात आली. धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम व मालमत्ता कर सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे महानगरपालिका मालमत्ता कर विभागाचे जप्ती पथक नेमण्यात आले असून धुळे शहरातील बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने त्या अनुषंगाने आज दिनांक 20/12/2024 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथील 187 दुकानदारांकडे थकबाकी असल्याने ती जवळची थकबाकीची रक्कम 5,08,20,660 रुपये एवढी थकीत रक्कम असल्याने आज त्यांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात येत असून उर्वरित पुढील 7 दिवसात जप्ती सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन कराचा भरणा करावा व जप्तीची कठोर कारवाई टाळावी ही विनंती. धुळे शहरातील गजमल बापूजी हाऊसिंग सोसायटी येथील विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ निमित्त शुक्रवारी सकाळी कलश व शोभायात्रा काढण्यात आली. धुळे शहरातील देवपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी सांस्कृतिक व सामाजिक मंडळ GTP कॉलनीतर्फे दिनांक 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त शुक्रवारी श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथून कलश व शोभायात्रा काढण्यात आली. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात दिनांक 20 शुक्रवार रोजी हरिभक्तपरायण छल्लारे महाराज चाळीसगाव, दिनांक 21 शनिवार हरिभक्तपरायण आनंदराव मराठे महाराज, दिनांक 22 रविवार हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज पाठशाळा, दिनांक 23 सोमवार हरिभक्तपरायण हरिदास महाराज काळखेडे, दिनांक 24 मंगळवार हरिभक्तपरायण शुभम महाराज मंदानेकर, दिनांक 25 बुधवार हरिभक्तपरायण प्राध्यापक मनोज महाराज पिंपराळे, दिनांक 26 गुरुवार हरिभक्तपरायण स्वप्नील महाराज गिरडकर आणि दिनांक 27 शुक्रवारी हरिभक्तपरायण प्रकाश महाराज शिंदखेडकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तसेच दिनांक 27 रोजी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. GT बापूजी हाऊसिंग सोसायटीमध्ये सालाबादाप्रमाणे वर्ष 7वे भागवत कथा व कीर्तन सप्ताहाचे आयोजन दरवर्षाप्रमाणे केलेले आहे. आज भागवत कथेचा शुभारंभ होतोय. पालखीची आपल्या दिंडीची मिरवणूक चालू आहे, ग्रंथाची मिरवणूक चालू आहे. या ग्रंथाच्या मिरवणुकीनंतर 2 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत भागवत कथा चालू राहील. संध्याकाळी हरिपाठ होतील आणि रात्री दररोजचे कीर्तनकार वेगवेगळे आहेत. 26 तारखेपर्यंत रात्रीचं कीर्तन राहील आणि 27 तारखेला
सकाळी काल्याचं कीर्तन, त्याच्यानंतर महाप्रसाद होईल. तरी सर्व भाविक भक्तांनी धुळे शहरातील सर्व कॉलनी परिसरातील श्रद्धाळू लोकांना विनंती की त्यांनी जिटी बापूजी कॉलनीच्या या उत्साहात सहभागी होऊन कॉलनीवाल्यांचा वारकरी संप्रदायाचा आनंद द्विगुणित करावा अशी मी सर्व शहरातील ग्रामस्थांना शिंदखेडा येथील पीक संरक्षण सहकारी सोसायटीच्या वतीने नियमित सेवा कर भरणाऱ्या सभासदांना कचरा कुंडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. शिंदखेड्यातील पीक संरक्षण सहकारी सोसायटीच्या वतीने नियमित सेवा कर भरणाऱ्या सभासदांना डस्टबिन वाटपाचा कार्यक्रम सोसायटीचे पदाधिकारी तथा माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय देसले हे उपस्थित होते. सुरुवातीस प्रकाश देसले यांच्या वाढदिवसाचा केक कापून त्यांना शुभेच्छा देत मान्यवरांच्या हस्ते डस्टबिनचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरपंचायतचे माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, राजेंद्र देसले, सुभाष देसले, दत्तात्रय देसले, व्हाईस चेअरमन यादव मराठे यांच्यासह अशोक परदेशी, विलास मोरे, बन्सीलाल बोरसे, गजानन भांबरे, मीनाताई पाटील, इंदुबाई मराठे, स्वीकृत संचालक गणपत देसले, भगवान राजपूत, तज्ज्ञ संचालक संजय बडगुजर, सचिव मनोहर भांबरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव मनोहर भांबरे यांनी केले. शिंदखेडा पीक संरक्षण सहकारी सोसायटीचे जे शेतकरी सभासद असतात, दरवर्षी रेग्युलर वर्गणी भरणारी सभासदांचा आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे यावर्षीही आप्पासो प्रकाश नागोजी देसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी छोटेखानी समारंभ आयोजित केला होता. दरवर्षी सभासदांना प्रोत्साहन मिळावे व सर्व जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी संस्थेची पीक पहार वर्गणी भरावी याकरता काही सभासद शेतकऱ्यांना हेवा वाटावा म्हणून जे रेग्युलर दरवर्षी सभासद वर्गणी भरतात अशा 15 सभासद शेतकरी बांधवांचा सत्कार स्वच्छतेचा संदेश देऊन डस्टबिन म्हणून सप्रेम भेट देण्यात येत आहे. तर या ठिकाणी आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, चेअरमन नानासो दत्तात्रय जगन्नाथ देसले, व्हाईस चेअरमन दादासो यादव प्रेमराज मराठे, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ दिलीप आधार भांबरे, माजी चेअरमन नानासो विजय पोपट चौधरी, आमचे मार्गदर्शक सुभाष रावसाहेब देसले, प्रगतिशील शेतकरी राजेंद्र शिवदासजी देसले, या गावाचे नेहमी मदत करणारे, अग्रेसर राहणारे असे विरोधी पक्षनेते माननीय भाऊसाहेब सुनीलजी चौधरी व इतर सर्व शेतकरी सभासद बांधव व आमच्या शिंदखेडा पीक संरक्षण सहकारी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले याबद्दल मी संस्थेमार्फत जाहीर आभार व्यक्त करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेला वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आले जोडेमार आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीनामे देऊन इतर पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांना राष्ट्रवादीत प्रवेश नाही. जिल्हा क्रीडा संकुलातील थकबाकीदार असलेल्या सर्व 187 गाळेधारकांना मनपातर्फे देण्यात आली नोटीस. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ निमित्त काढण्यात आली कलश व शोभायात्रा. आणि पीक संरक्षण सहकारी सोसायटीच्या वतीने नियमित सेवा कर भरणाऱ्यांना डस्टबिनचे वाटप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.